नमस्कार. जय महाराष्ट्र. तुम्हाला एक सांगायचं आहे की काल जे व्हिडिओ मी टाकले सोशल मीडियावरती, तर त्याच्यामध्ये चांगल्या कमेंट आल्या. कारण प्रत्येकालाच वाटतं की कुठल्या मुलीवर अन्याय होऊ नये. पण एक कमेंट त्याच्यामध्ये अशी होती की ताईसाहेब, तुम्ही खूप छान बोललात किंवा तुम्ही खूप छान काम करताय, पण राणादादांवरती विनाकारण टीका नका करू. तर मला त्या दादांना सांगायचं आहे की राणादादांबद्दल मी जे काही बोलले ते चांगलंच बोलले आणि योग्यच बोलले. दादांच्या विरोधात मी एक शब्दही नाही बोलले. नॉर्मली आपल्याला जे वाटतं की आता हा अन्याय नाही व्हायला पाहिजे, यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. मराठा समाजाच्या बाबतीत तेच झालं. आरक्षणाच्या बाबतीत दादांनाही आतून खूप वाटायचं की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि दादांनी ते करून दाखवलं. मग आणि दादा म्हणजे आपले मायबाप आहेत. हे प्रतिनिधी जे लोक आहेत, सरकारामध्ये आहेत, हे आपले मायबाप आहेत. आपण जर आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल, आपण जर आपल्याला कुठल्या संकटाची चाहूल लागत असेल, तर ते सांगण्यासाठी घाबरण्याचं काहीच कारण नाही. हक्काने सांगू शकतो ना आपण. आणि म्हणूनच मी दादांना काल हक्काने सांगितलं की यावर तोडगा निघायला हवा दादा. त्याच्यामुळं दादांवरती टीका मी केलीच नाही, अजिबातच नाही. तसा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. आणि हो, आणखीन एक खूप खूप धन्यवाद. रात्री चित्राताई वाघ सासपळे गावामध्ये गेल्या. त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं आणि शब्द दिला की फडणवीस साहेबांनी निरोप दिला आहे. काय निरोप दिला आहे की जो आरोपी आहे त्याला फाशीचीच शिक्षा होणार, दुसरं तिसरं काही नाही, फक्त फाशीची शिक्षाच होणार. आणि त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि माझं जे आंदोलन करण्याचा इशारा होता तो मी मागे घेतलेला आहे. कारण फडणवीस साहेबांकडून आदेश आला आहे म्हणल्यानंतर आता ते काम 100% पूर्ण होणार. तर या बाबतीत चित्राताईंचं अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले राणादादांचं खूप खूप कौतुक. दादा, तुम्ही आमच्या पाठीशी असेच उभे राहा. आम्ही कायम आमच्या अडचणी तुम्हाला सांगत राहू आणि तुम्ही कायम आमच्या अडचणी सोडवत राहणार. हा एक विश्वास, ही जी एक आपल्या प्रतिनिधीबद्दलचा जो आपलेपणा आहे तो कायम आमच्याकडून तुम्हाला भेटेल. आणि खरंच त्या नराधमाला फाशी नक्कीच होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.